समीरजी गायकर यांचा सत्कार करण्यात येत आहे। विजयजी गोले सत्कार करतील। सूचना देखील एक मित्रांनो देतो, शूज कंपल्सरी असेल याची देखील नोंद घ्यायची आहे मित्रांनो। YouTube लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहेत, पंच अचूक अशी पंचगिरी करतायत आमच्या गावचे सदस्य नथुराम दर्गे यांनी देखील पुढे यायचे आहे। विजयजी गोले यांना पुन्हा गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो सज्जन, लगेचच सामना चालू करायचा आहे। 3 ओव्हरचा सामना असेल, दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। फलंदाजी ज्यांनी स्वीकारले आहे ते घोडेघुमचे फलंदाज दिनेश स्ट्राईकला फलंदाजी करतात आणि गोलंदाजी सज्ज होते। ऑफ साईडला कट केला, ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात। लगेचच बॉलवरती आल्याच्या नंतर एक धावेवरती धाव फलक पुढे होतोय, तो म्हणजे एक धावेवर उघडलं जात आहे। आपल्या गुमेश्वर गावचे उपाध्यक्ष अनिलजी बिरवाटकर यांचाही इथे यथोचित असा सन्मान केला जाईल। त्यांनी मंचाकडे यायचं आहे। मी प्रकाश जाधवजी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि सज्जन गोलंदाजीवरती सज्ज झाले। हो, निर्धाव चेंडू टाकतोय म्हटलं जाताना बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा, अशी मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी। तो आहे गोलंदाजीवरती सायगाव या संघाकडून सज्जन। मी मगाशी देखील पहिल्या सामन्यामध्ये सांगितलं की सलामीवीर का म्हटलं जातं मित्रांनो, घर बांधत असताना जसा पाया आपला मजबूत असावा लागतो तसे दोन फलंदाज डिक्लेअरच्या स्वरूपात झोन मध्ये जातोय आणि एक धाव मिळते। वाढती धाव संख्या होते ती आपल्या गावचे तडफदाराचे व्यक्तिमत्व आणि आपल्या गुमेश्वर गावचे सेक्रेटरी जगदीशजी लटके यांचाही इथे यथोचित असा सन्मान केला जाईल। मी प्रकाशजी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे। जगदीशजी लटके यांचा सन्मान होत आहे स्टेजवर। कृपया सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, नम्र विनंती आहे सर्वांना। ओव्हर टू काते साहेब। धन्यवाद। मान्यवरांचं सत्कार सोहळा करणं हा आपला कर्तव्य आहे मित्र। मान्यवरांना देखील सांगतो की युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असेल, विरार नालासोपारा असेल, चर्चगेट असेल, चांगल्या टुर्नामेंट खेळत असेल। मला वाटतं पहिल्यांदाच आपण गेल्या संडेला आपला गुमेश्वर संघ विरारमध्ये गेला होता। याचबरोबर एक धावेवरच समाधान मानावं लागेल आणि वाढती धाव संख्या होते गुमेश्वर या सायगाव घोडेघुम या संघाची 3। किसनजी गायकर साहेब उद्योजक यांचे इथे या गुमेश्वर चषकासाठी आगमन झालंय। गुमेश्वर शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पुढील चेंडू ओव्हर टू काते साहेब। धन्यवाद। लगेचच गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो सज्जन आणि लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला। एक धाव परिपूर्ण, मूर्ती लहानपण कीर्तिमान आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी। काय क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे छोटाच क्षेत्ररक्षण आहे तो सायगाव या संघाकडून। मला वाटतं त्याचं वय असेल कमीत कमी 10-11 वर्षाचा असेल, पण आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी चांगलं असं क्षेत्ररक्षण करतोय। स्वराज, ज्या स्वराज्याची निर्मिती केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचंच त्या स्वराज्या मुलाचं नाव ठेवलं आपल्या छोट्याचं स्वराज। नावाप्रमाणे आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय जिंकण्यासाठी, पण सलामीवीर फलंदाज आहेत घोडेघुम या संघाकडे आलेला। वाईट पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा इशारा करतात। वाढती धावसंख्या मिळते, अवांतर धाव मिळते घोडेघुम या संघाला। वाईट +1 वाढती धावसंख्या मिळते ती 7। आपल्या गुमेश्वर गावचे खजिनदार संजयजी गोले इथे उपस्थित झाले आहेत, त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल। मी विजय गोले यांना नम्र विनंती करतो की त्यांनी संजय गोले यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। संजयजी गोले ओव्हर टू काते साहेब। वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक चालू आहे आणि धावसंख्या मिळते त्याच्या ओव्हरमध्ये 7 रनांची। पॉइंटला काय क्षेत्ररक्षण करतोय सायगाव या संघाकडून। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8 आणि दुसऱ्या ओव्हरचं मध्ये बघूया कोण कोणाची लावतोय काय वाट। पहिला सामना जो झाला होता त्याच्यामध्ये कौशलच्या बॅटमधून विनिंग षटकार पाहायला मिळाला होता, पण दिनेश आणि घोडेघुम या संघाकडून कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला नक्कीच आवडेल, कारण खूप असे मान्यवर इथे उपस्थित राहिले आहेत आणि शांतमय सकाळचं वातावरण आहे, त्याच्यामुळे कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी होत नाहीये। संदेश घोळे यांचं आगमन झालं आहे। मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे। गुमेश्वर गावचे सुपुत्र संजय घोले, संदेश घोले। गोलंदाज सज्ज होते वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो अल्पेश।
घोडेगुम या संघाची धाव संख्या झालेली 8 आणि स्ट्राईक लागलेला फलंदाज दिनेश आहे. ओ लॉंग ऑफला खेळलेला प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने नाही. एकच धावेवर दुसऱ्या धावेचा कौल दिला. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. मला वाटतं तिसऱ्या धावेचा कौल दिला नाही. 2 धावेवर थांबवलं दिनेशने आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 10. जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकर सरांचं 10 आहे. तेवढी स्कोअर बरोबर ती धावसंख्या लागली ती घोडेगुम या संघाची 10 बिनबाद 10. घुमेश्वर गावचे सुपुत्र गणेश दर्गे यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांनी मंचावर यायचं. मी संतोष गायकर यांना नंबर विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये घोडेगुम या गणेश दर्गे संघाला साहेब. आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 11. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल कारण स्ट्राईकला फलंदाज आहे षटकारांचा ज्याला बादशाह मानला जातो तो म्हणजे DK. पाहूया काय फायदा घेतोय काय. पण निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात होता. हो रनआउटचा चान्स होता. तेवढीशी मिसफील्ड होते. 2 धावा परिपूर्ण केल्या घोडेगुम या संघाने आणि वाढती धावसंख्या तिसऱ्या धावेचं कौल दिलंय. पाहूया नाही. दिनेशला माघारी जावं लागेल आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल तो म्हणजे घोडेगुम या संघाला आणि वाढती धावसंख्या झाली घोडेगुम या संघाची 13 बिनबाद 13 धावसंख्या झाली आहे. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज आहे तो म्हणजे अल्पेश. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर कुठेतरी जिंकायचं असेल. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धावसंख्या झाली ती ही 14. काही मान्यवरांनी आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे. वस्तू रूपात देखील सहकार्य त्या मान्यवरांचं देखील सत्कार सोहळा झालेला आहे. यांच्या शुभ आशीर्वादानेच चांगलं खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफला क्षेत्ररक्षण देण्यात काय जेल घेतलंय मित्राने. सायगाव या संघाकडून अचूक असं क्षेत्ररक्षण झालं आणि विकेटचं पतन होतंय. एकदा होऊन जाऊ दे डीजे. आपल्या गावचे सुपुत्र राकेश गायकर यांचाही इथे यथोचित सन्मान केला जाईल.
जरा फास्ट गणेश, खूप वेळ आपण घेतोय थोडस जरा आपल्या गावचे उपाध्यक्ष उपसेक्रेटरी रोहितजी गायकर यंग असं व्यक्तिमत्व रोहितजी गायकर यांचाही इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. मी गावचे सेक्रेटरी जगदीशजी लटके यांना विनंती करतो की रोहितजी गायकर यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. प्रत्येक संघाला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल मित्रांनो. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर परिपूर्ण करायचे आहे. दिवसभरामध्ये आपल्याला सामने खेळायचे, सेमीफायनल असेल, फायनल असेल, लगेच आपल्याला 5च्या आत. आता दिवस छोटा आणि रात्र मोठी आहे मित्रांनो. 5च्या आत काही मान्यवर बाहेरून येणार आहेत, गावावरून देखील मान्यवर आलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे टुर्नामेंट परिपूर्ण फायनल पाहणार आहोत. तरी 15 मिनिटाचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण सामना करायचा आहे. गोलंदाजीवरती लगेच सज्ज होतोय तो विनायक सायगाव या संघाकडून आणि स्ट्राईक आता फलंदाज आलाय गणेशची जागा भरून काढण्यासाठी. रोशन पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजीने लगेचच क्षेत्ररक्षण केलं आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या झाली आहे घोडेगुम या संघाची. 2 बाद 20-20. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघाला आणि आपल्या नावासाठी तो सायगाव या संघाकडून विनायक. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अशीच गोलंदाजी करतो. निर्धाव चेंडू टाकला आपल्या गोलंदाजीमधून, कुठेही समजलं नाही तो म्हणजे रोशनला. आपल्या गावचे सुपुत्र निलेशजी गायकर आणि रुपेशजी गायकर यांनी मंचाकडे यायचं आहे, त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. मी आपले गावचे सुपुत्र रोहित गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी यथोचित सन्मान करायचा आहे रुपेशजी गायकर आणि निलेशजी गायकर यांचा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातो आणि वाढती धावसंख्या होते ती म्हणजे घोडेगुम या संघाची. 21-21. तिसरा षटक चालू आहे ह्या सामन्याचा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो विनायक. घुमेश्वर मित्र परिवारचे सदस्य निलेशजी गायकर आणि रुपेशजी गायकर यांचाही ते यथोचित सन्मान केला जाईल. भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे याच्या टुर्नामेंटचं. परत एकदा निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. घुमेश्वर मित्र मंडळ यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात रुपेश गायकर आणि निलेश गायकर या सदस्यांना सन्मानित करण्यात येत आहे. ओव्हर टू काते साहेब. खूप सुंदर असा समालोचकाचं कार्य पार पाडतात ते आपले लाडके काते साहेब. खूप सुंदर असा गोड आवाज आपल्या या रायगड तालुक्यामधले एक व्यक्तिमत्व म्हणजेच काते साहेब. धन्यवाद ओव्हर टू काते साहेब. धन्यवाद दादा. आम्हाला ह्या गवळी समाजानेच आम्हाला ह्या समालोचनामध्ये येण्याची आवड निर्माण केली. प्रत्येक वेळी या घुमेश्वर असेल, आमचे जितू मागावकर असतील, आपले कर्णधार असतील, याने संधी नेहमीच आम्हाला देत जातात आणि एक प्रयत्न करतोय मित्रांनो, आम्हाला कुठेही कुठल्या गोष्टीचा माज नसेल, कारण आम्हाला या गवळी समाजामधून गाजायचं आहे पण माजायचं नाही आहे. म्हणून कुठलाही जास्त मानदंड न घेता आपल्याला ह्या समाजासाठी काम करायचं आहे आणि आवड आहे या समालोचन करण्याची. परत एकदा जाऊया मैदानाकडे. नक्कीच दादा, धन्यवाद. असेच कार्य तुमच्याकडून या पूर्ण रायगड नगरीमध्ये घडतील ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. आपण लगेचच मैदानाकडे जाऊया. घोडेगम या संघाने धावसंख्या उभारली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 22 आणि सायगाव या संघाला विजयासाठी हव्या आहेत त्या 23-23. आणि लगेचच आपण मी विनंती करतो की गोंडाळे गळवाडी आणि धनगर मलाईचे कर्णधार या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे टॉस साठी, टॉस का बॉस करण्यासाठी. गुमेश्वर गावचे कमिटी सदस्य विजयजी रिकामे साहेब यांनी मंचावर यायचं आहे, त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. मी अनिल बिरवाटकर साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी विजयांचा सन्मान करायचा आहे. कमिटी सदस्य घुमगावचे कमिटी सदस्य मंगेशजी दिवेकर यांनीही मंचाकडे यायचं आहे, त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. तसेच सत्यवान मागावकर यांचाही सन्मान केला जाईल, त्यांनीही मंचावर उपस्थित राहायचं आहे. सर्व मान्यवरांचे उपस्थित मान्यवरांचे या शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आयोजित घुमेश्वर चषक या चषकामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. खूप सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन तसंच
लगेचच धनगर मलाई आणि गोंडाळे गवडीच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. या गोंडाळे गवडीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. आयोजकांना देखील सांगतो हा संघ महाडमधून खास गावावरून या टुर्नामेंट खेळण्यासाठी आलेला आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने. आणि ह्यांचा दरारा एवढा सांगतो की क्रिकेटपेक्षा त्यांनी कबड्डीमध्ये चांगले प्राधान्य दिले आणि जवळजवळ त्यांच्या क्रिकेटपेक्षा कबड्डीमध्ये ट्रॉफी जास्त जिंकले आहेत. आपल्या समाजाचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करतायत. आणि महाड असोसिएशन असेल कबड्डीचं त्याच्यामध्ये ह्या गोंडाळे गलवाडीचे मधून 2 प्लेयर देखील गेले आहेत आणि त्याचे कर्णधार आहेत मला वाटतं प्रदीप वाजे. त्यांचे देखील या मनपूर्वक मी स्वागत करतो. लगेचच घोडेगाव या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. आयोजकांकडून सुद्धा गोंडाळे गावचे कर्णधार यांचंही खूप खूप स्वागत आहे या गुमेश्वर चषकामध्ये. तसेच MCAचे पंचगिरी म्हणून आमच्या या सामन्यासाठी पंचगिरी करताय अचूक पंचगिरी करतायत. दोन्ही सामन्याला केलं ते म्हणजे हेमंत ठाकूर सर असतील, शशिकांत सावंत सर असतील, सुरेश दळवी असतील, तसेच दिनेश म्हात्रे सर असतील. अचूक असे पंचगिरी करतायत. प्रत्येक मॅच मध्ये कुठल्याही संघामध्ये अचूक निर्णय देत आहेत आणि त्यांचं पालन देखील आमचे क्रिकेटर करतायत. कमिटी सदस्य सत्यवान मागावकर यांचा इथे सन्मान केला जाईल. मी नागेश गायकरजी साहेब यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सत्यवान मागावकर यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सत्यवानजी मागावकर. त्यानंतर मंगेशजी दिवेकर यांचाही इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. मी नथुराम दर्गे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मंगेशजी दिवेकर यांचाही इथे यथोचित असा सन्मान करायचा आहे. गोलंदाजीवरती सज्ज होते घोडेगाव या संघाकडून आणि स्ट्राईक साठी आलेला फलंदाज स्टार्ट गणेश गोलंदाजीवरती सज्ज होते आणि फलंदाजीसाठी सज्ज झाले सायगाव या संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. सायगाव या संघाचा एक प्रतिनिधी. सात आठ पावलांचा रनअप घेतो. राईट मोर्द गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज गणेश. पाहूया स्ट्राईक साठी आलेला फलंदाज विनायक. चांगला समाचार घेतला. उंची जास्त लांबी कमी पण क्षेत्ररक्षण तैनात. काय होतोय झेल छोटा मॅच छोटा पहिला जीवदान मिळालंय तो म्हणजे फलंदाजाला विनायकला. स्ट्राईकला आलेला फलंदाज काय क्षेत्ररक्षण केलं. उंची जास्त होती पण लांबी कमी होती त्याच्या कारणास्तव कॅच देखील सुटले गेलेला. एकदा डिझे होते मित्रा. घुमेश्वर गावचे सुपुत्र सुदेश महादेव गायकर हेही इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचाही इथे सन्मान केला जाईल. मी सुदेशजी गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो निखिल आणि स्ट्राईकला फलंदाज विनायक. पहिला चान्स ज्याला मिळाला जीवदान मिळालं. अचूक अशी गोलंदाजी केली. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव क्षेत्ररक्षण त्यांना थोडीशी मिस फील्ड. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आहेत आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल. वाढती धाव होते स्कोर बरोबर ती म्हणजे 4. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 बॉल मध्ये 23 रनांची आवश्यकता आहे सायगाव या संघाला. गोंडाळे गवळवाडी आणि धनगर मलाई या संघाला विनंती करतो. धनगर मलाईच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायच्या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मित्रांनो म्हटलं जाताना मंजिले उनो को मिलते जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसले से उड़ान होती है. तसेच असे करतायत ते गोलंदाजीवरती म्हणजे आमचे गणेश ज्याचा त्रिफळा लेग साइडने वाईट चवटलं गेलं होतं बॉल पण नाही केला आणि अचूक विकेट घेतला. विकेटचा पतन होतं. एकदा डीजे होते. सुदेशजी गायकर यांचा इथे सन्मान होत आहे. स्टेजवर मंगेश दिवेकर हे यांचा यथोचित असा सन्मान करत आहेत. धन्यवाद सुदेशजी गायकर यांनी यांचं मुलाचं असं कुठे इथे उपस्थित असतील त्यांनी मंचाकडे संपर्क साधायचा आहे. घुमेश्वर गावचे सुपुत्र विशाल महागावकर हे इथे उपस्थित आहेत. त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल.
गणेशच्या बॅटमधून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली नाही, पण अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 बॉलमध्ये चांगले 2-2 टोडी रन दिल्या आणि लगेचच विकेट घेतला आणि लगेचच मला वाटतं चौथा चेंडू त्याच्या गोलंदाजीवरती तो निर्धाव जातोय आणि फक्त आपल्या गोलंदाजीवर धाव संख्या खर्च केली ते म्हणजे 4 आणि महत्वपूर्ण विकेट घेतला तो म्हणजे विनायकचा सलामी आला होता. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल गणेशला जर आपला संघ विजयी करायचा असेल, तशी अचूक फलंदाजी करावी लागेल. ते म्हणजे निखिलला आणि संचितला आपला संघ विजयी करायचा असेल, सायगाव हा संघ विजयी करायचा असेल तर. पण अनुभव आहे गणेशकडे गोलंदाजीचा. किपिंग करतोय वरून चांगलं नोटेट करतोय गणेशला दिनेश. पाहूया परत एकदा निर्धाव चेंडू टाकतोय मित्रांनो, कुठेही समजलेला नाही तो संचितला. धनगर मलईचा कर्णधार यांनी मंचाकडे संपर्क साधायचा आहे. आपल्याला टॉस करायचा आहे. शेवटचा कॉल आहे. धनगर मलईचे कर्णधार कृपया सहकार्य करायचं आहे. आपलं सहकार्य या पूर्ण टुर्नामेंटसाठी अपेक्षित आहे. धनगर मलईचे कर्णधार. मित्रांनो 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आपल्याला, परिपूर्ण सामने करायचे आहेत. जास्त रनअप गोलंदाजीवरती सज्ज होतोय गणेश. घोडेगुम या संघाकडून अचूक गोलंदाजीचा मार्गदर्शन पांगूर करतोय तो म्हणजे दिनेश. पॉइंटला काय क्षेत्ररक्षण केलंय, थोडस मिसफील्ड झाली आणि लगेच चोरटी धाव घेतली ती म्हणजे संचितने आणि वाढती धावसंख्या होते ती 5. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 5. 1 बाद 5 अशी धावसंख्या झाली आहे सायगाव या संघाची. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण चांगले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे आणि लगेचच मी धनगर मलाई आणि घोडेगुम या संघाला आपला गोंडाळे गलवाडी या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण स्टेजकडे याच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्राण. पाहूया काय करतोय जीव का प्राण आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी. पाहूया अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल जशी गणेशने केली अशीच तर आपला संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. पण फलंदाजी अचूक करावी लागेल आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल या टुर्नामेंटमध्ये पहिल्या सामन्यासाठी. तर निखिलला किंवा संचितला चांगली अचूक फलंदाजी करावी लागेल. ते 23 रनांचं टार्गेट ठेवलेलं आहे. परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपाकडे जातो आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. 1 धाव मिळते. वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 6. आपल्या गावचे सुपुत्र प्रशांतजी गायकर इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. मी अनिलजी बिरवाटकर यांना नम्र विनंती करतो की प्रशांतजी गायकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. तसेच शरद घोळे हे इथे उपस्थित राहिले आहेत. त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. शरदजी घोळे. लगेचच गोलंदाजीवरती सज्ज होतोय 6 फूटचा उंचीचा गोलंदाज. अचूक असं 4-5 पावलांचा रनअप घेतला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळाली. 1 धावेवर लगेचच क्षेत्ररक्षण केलं. काय घोडेगुम या संघाने क्षेत्ररक्षण केलं आणि लगेचच कुठेतरी स्ट्राईक देत गेला संचितला आणि धावचित होतोय तो संचित. शरदजी घोळे यांचे इथे सन्मान केले जाईल. मी संदेश घोळे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी शरद घोळे यांचा मान सन्मान करायचा येथे. धनगर मलाईचे कर्णधार आणि गोंडाळे गववाडीमध्ये नाणेफेक होत आहे. 1 धाव मिळाली. दुसऱ्या रनांचा प्रयत्न केला होता पण धावचीत झाला आणि सायगाव या संघाची धावसंख्या झाली होती 7. ज्याने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलं ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक. एवढं स्कोअरवरती धावसंख्या झालेली आहे सायगाव या संघाची 2 बाद 7. परत एकदा सेटरला चढवले चेंडू. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात. थोडीशी मिसफील्ड होतोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हटलं जाताना लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो प्रयत्न केले झाले तर यश नक्कीच आपल्या पदरात पडेल. अशी फील्ड क्षेत्ररक्षण करतायत ते घोडेगुमे संघ आणि वाढती धावसंख्या झाली होती 9. सायगाव या संघाची नवीन फलंदाज झालाय अल्पेश. सायगाव या संघाकडून फलंदाजासाठी आणि स्ट्राईकला आलेला फलंदाज अजून निखिल देखील पिचवर आहे. गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो प्राण. निर्धाव चेंडू टाकलाय आणि पुढील होणारा सामना गोंडाळे वर्सेस धनगर मलई यांच्यामध्ये आता टॉस होणार आहे.
मी लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. निर्धाव चेंडू चांगला टाकला होता पण थोडंसं किपरच्या मागे गेल्याच्या नंतर एक लेगबाईच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होती ती 10. मी दशरथ गायकर यांना नम्र विनंती करतो की या पुढील होणारा सामना धनगरमळे वर्सेस गोंडाळे यांचा टॉस करायचा आहे. एवढी धावसंख्या झाली आहे. जर्सी क्रमांक 10 सचिन तेंडुलकर सरांचा स्ट्रेट ड्राय खेळण्याचा प्रयत्न केला पण काय क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे प्राणने. आपलं प्राण गेला तरी 72 पण मी बॉल सोडणार नाही असे क्षेत्ररक्षण केले आपल्या नावाप्रमाणे प्राणने. आणि वाढती एक धाव चोरटी घेतली आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 11. संघाचं दुसरं षटक चालू आहे. 5 बॉल झालेत आणि सायगाव या संघाची धाव संख्या झाली आहे ती 11. जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग असेल ती. निर्धाव चेंडू टाकलाय आपल्या नावाप्रमाणे प्राणने. काय गोलंदाजी केली फक्त आपल्या गोलंदाजीवरती धाव संख्या खर्च केल्या त्यामध्ये. पुढील होणारा सामना धनगरी मलई वर्सेस गोंडाळे. धनगरी मलईने टॉस विन केलाय. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. मी नागेशजी गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी गोंडाळे गावचे कर्णधार यांना सन्मान चिन्ह देऊन घोषित करायचं आहे. धाव संख्या झाली आहे ती सायगाव या संघाची 11. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 12 रनांची गरज आहे. पण विश्वास आता गोलंदाजीवर दाखवलंय रोनक. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. अजून स्ट्राईकला आलेला फलंदाज निखिल क्रिचवर आहे आणि दालपेच देखील आहे. उपस्थित मान्यवर पांगळी गावचे संतोष गायकर यांचं इथे आगमन झालंय. मी घुमेश्वर शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांच्याकडून त्यांचं स्वागत करतो. ओ टुकाते साहेब. लगेच पंचाने स्टार्ट करायचं आहे. एनसीएचे पंच आमचे आहेत हे आजच्या दिवसभरासाठी खास पंचगिरी म्हणून कामगिरी अचूक करतायत. गोलंदाजीसाठी सज्ज झाले. 6 बॉल मध्ये 12 रनांची आवश्यकता असताना डिक्लेअरच्या सुरुवातीमध्ये 1 धाव मिळते. 5 बॉल मध्ये 11 रनांची आवश्यकता आहे. काय समीकरण आलं या मैदानामध्ये या सामन्याचं. 5 बॉल मध्ये 11 रनांची आवश्यकता आणि गोलंदाजीवरती सज्ज झाले रोनक मूर्ती लहान पण कीर्ती महान. उपस्थित संघ धनगर मलई यांचाही इथे यथोचितचा सन्मान केला जाईल. मी संदेशजी घोले यांना नम्र विनंती करतो की कर्णधार धनगर मलईचे कर्णधार यांचा सन्मान चिन्ह देऊन घोषित करायचं आहे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि संघाची धाव संख्या होते ती 13. जिंकण्यासाठी आता गरज आहे 4 बॉल मध्ये 10 रनांची गरज आहे ती सायगाव या संघाला. फलंदाज आहे स्ट्राईकला तो अल्पेश. चांगला समाचार घेतोय का पाहूया. नाही. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. काय क्षेत्ररक्षण करतोय घोडेगुम संघ. आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 3 बॉल मध्ये 9 रनांची गरज आहे मला वाटतं. उपस्थित मान्यवर संतोषजी गायकर पांगोळी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं असं मोलाचं असं सहकार्य लाभलं. धन्यवाद संतोषजी गायकर. स्ट्रेट ड्राय खेळण्याचा प्रयत्न केला आणि चोरट्या 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. ते म्हणजे फलंदाज आहे तो निखिल. स्ट्राईकला आलेला फलंदाज अजून आहे आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय आणि संघाला विजयाकडे वाटचाल करतोय काय पाहूया. संतोषजी गायकर पांगोळी यांचे इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. मी सुरेशजी गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी संतोषजी गायकर साहेब पांगोळी यांचा इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचं आहे. संतोषजी गायकर. ज्या ठाण्यामध्ये मॅच झाल्या होत्या नवीन मुल्ला काहीतरी मला वाटतं टुर्नामेंट झाली त्या 2 बॉल मध्ये 9 रनांची गरज असताना काय ती फलंदाजी होती. लेफ्ट हँड बॅट्समन होता. चांगला समाचार घेतलेला त्याच्या बॅट मधून येत आहे सीमारेषे पार खणखणी षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळून 6 धावा. वाढती धावसंख्या होती ती. रजित मुंडेने 2 बॉल मध्ये 9 रन बनवले होते आणि फायनलचा सामना घेतला होता. 1 बॉल मध्ये 1 रनांची आवश्यकता आहे मित्रांनो. मगाशीच म्हटलं ना सलामीवीर का म्हटलं जातं. याच विश्वासावर आपला अनुभव कामाला आला ते म्हणजे निखिलने आपल्या बॅट मध्ये षटकार टाकलं आणि
एक बॉल मध्ये 1 रनांची आवश्यकता. काय समीकरण आलंय मैदानामध्ये, थोडस टेन्शन वाढलंय ते म्हणजे घोडेगुम या संघाला. मित्रांनो कंपल्सरी चेसिंग असेल. आमच्या कमिटी कधीही क्रिकेटमध्ये सांगितलं जात नाही मित्रांनो, मी हा टार्गेट चेस करून देणार नाही किंवा करणार नाही. मित्रांनो प्रत्यक्षात पाहायला मिळालं आपल्याला या मैदानामध्ये काय बॅट मधून ज्याच्या षटकार आला तो निखिलने षटकार टाकला ना. 1 रनांची आवश्यकता आहे. पाहूया काय होतोय तो. ओ काय रनिंग केली आणि मला वाटतं पंच आमच्याकडे वळतायत. विन द मॅच होतोय तो म्हणजे सायगाव संघ. घोडेगुम या संघाला थोडस अपयश आलंय. काय फलंदाजी केली ते म्हणजे निखिलने षटकार टाकला. शुभ असते त्याला. मी नागेशजी गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी दीपेशजी गायकर यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. दीपेशजी गायकर घुमेश्वर गावचे समाजसेवक आणि सुपुत्र. 1 मिनिट